नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ग्रामपंचायती संबंधित। मित्रांनो, काही दिवसांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। तर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य जे असतात त्यांची पात्रता काय असते, सरपंचाची निवड कशी होते, सरपंचांना मानधन किती असतं, त्यांची कामं काय असतात, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो। ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर समजतील। तर चला मित्रांनो, सुरू करूया। ग्रामपंचायतीचे सदस्य वाढ कसे ठरतात। एखादं क्षेत्र किंवा भाग ज्याची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे आणि दरडोई उत्पन्न किमान 10 रुपये आहे, अशा क्षेत्राला गाव म्हणून मान्यता दिली जाते। ग्रामपंचायतीमधील सदस्यांची संख्या ही गावच्या एकूण लोकसंख्येच्या आधारे ठरवण्यात येते। ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 तर जास्तीत जास्त 17 सदस्य असतात। गावातील लोकसंख्येनुसार निवडणूक अधिकारी गावाची वार्ड प्रभाग तयार करतात। त्यानुसार गावाची विभागणी वेगवेगळ्या वार्डात केली जाते। प्रत्येक वार्डात समान लोकसंख्या ठेवली जाते। ज्या वार्डात अनुसूचित जाती किंवा जमातीच्या लोकांची संख्या जास्त आहे तो वार्ड राखीव ठेवला जातो। ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना 50%, अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात तर इतर मागासवर्ग 27% आरक्षण दिलं जातं। अशा मान्यताप्राप्त गावात ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते। पण जर लोकसंख्या 600 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 2 किंवा 3 गावात मिळून जी ग्रामपंचायत असते तिला गट ग्रामपंचायत म्हणून दर्जा दिला जातो। तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की वार्ड कशा पद्धतीने ठरवला जातो। ठीक आहे, आणि गावामध्ये जर समजून घ्या लोकसंख्या कमी असेल तर त्यामध्ये 2-3 गावांची मिळून एक गट ग्रामपंचायत तयार केली जाते। पुढे बघा, ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहे मित्रांनो त्यांची पात्रता बघूया आता। तो भारताचा नागरिक असावा, त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत, त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे, कोणत्याही कायद्याखाली अशा व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरवण्यात आलेले नसावे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 13(2) अ नुसार जी व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी वा त्यानंतर जन्मलेली असेल अशा व्यक्तींकडे किमान शालेय शिक्षणातील 7वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय निवडणूक लढवता येणार नाही। तर मित्रांनो, ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहे ज्यांना फॉर्म भरायचा असतो त्यांच्यासाठी ही पात्रता आहे। त्यांनी ही पात्रता जर ते पूर्ण करत असेल तरच ते फॉर्म भरू शकतात मित्रांनो। ठीक आहे, अपात्रतेच्या पण भरपूर अशा अटी आहेत, त्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पुढे बघूया, गावच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्य आणि वार्डची संख्या किती असते। आता लोकसंख्या आणि गावातील जे सदस्य असतात त्यांची संख्या बघूया आपण। लोकसंख्या 600 ते 1500, वार्ड 3, सदस्य संख्या 7। तर मित्रांनो, लोकसंख्या जर 600 ते 1500 पर्यंत असेल तर त्यामध्ये 3 वार्ड ठरवल्या जातात आणि सदस्य संख्या असते 7। लोकसंख्या 1501 ते 3000, त्यामध्ये वार्ड 3 असतात आणि सदस्य संख्या 9 असते। त्यानंतर लोकसंख्या 3001 ते 4500, वार्ड 4 असतात, सदस्य संख्या 11 असतात। लोकसंख्या 4501 ते 6000, त्यामध्ये वार्ड 5 असतात आणि सदस्य संख्या 13 असतात मित्रांनो। लोकसंख्या 6001 ते 7500, 5 वार्ड आणि सदस्य संख्या 15। लोकसंख्या 7501 पेक्षा जास्त तर वार्ड त्या ठिकाणी 6 असतात आणि सदस्य संख्या 17 असते। तर अशा पद्धतीने या ठिकाणी सदस्य संख्या असते मित्रांनो लोकसंख्येनुसार। ठीक आहे, पुढे बघूया, ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार निवडणुकीसाठी खर्च करण्याची मर्यादाही घालून देण्यात आली आहे। तर काय मर्यादा आहे थोडक्यात बघूया। 7 आणि 9 सदस्यांची ग्रामपंचायत असेल तर सदस्यांची खर्चाची मर्यादा 25,000, 11 आणि 13 सदस्यांची ग्रामपंचायत असेल तर 35,000, तर 15 आणि 17 सदस्यांच्या ग्रामपंचायतीतल्या सदस्यपदाच्या उमेदवाराची खर्चाची मर्यादा 50,000 इतकी आहे। तर मित्रांनो, एवढा जो पैसा आहे ते ग्रामपंचायत सदस्य फक्त खर्च करू शकता, यापेक्षा जास्त खर्च करू शकत नाही। सरपंच पदाची निवड कशी होते आता बघूया मित्रांनो। सरपंच पदासाठीची जी निवड आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता। महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय रद्द करत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे आता नवनिर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका उमेदवाराची सरपंच म्हणून निवड करतील। पण ही प्रक्रिया कशी पार पडते ते एका उदाहरणामधून समजून घेता येईल। तर उदाहरण बघा मित्रांनो, समजा माझ्या गावातील ग्रामपंचायत 11 सदस्यांची आहे। ही निवडणूक शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांच्या चिन्हावर नाही लढवता येत,
गावात पॅनल्स तयार केले जातात. सरपंच पद ज्यांना हवं असतं ते सगळ्यात आधी आपल्या पॅनलमध्ये कोणाला घ्यायचं म्हणजे कोणत्या वार्डात कुणाला उभं करायचं हे ठरवतात. अशा प्रकारे एका बाजूला एक पॅनल तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गटाचं पॅनल ठरवलं जातं. त्याला ग्रामविकास पॅनल, बळीराजा पॅनल अशा प्रकारे आपापल्या पसंतीची नावं दिली जातात. एखाद्या गावात 2 किंवा 3ही पॅनल असू शकतात. याशिवाय 1 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो. एकदा का या दोन्ही पॅनलच्या 11 उमेदवारांची नावं फायनल झाली की ते आम्ही सगळे एकत्र लढणार, आम्हाला एकच निवडणूक चिन्ह द्या अशी मागणी करतील आणि मग निवडणूक अधिकारी त्यांना चिन्ह देतात. मग ही दोन्ही पॅनल्स आपापल्या गावाच्या विकासाचा जाहीरनामा म्हणजे आम्ही गावात कोणकोणती कामं करणार हे मतदारांना सांगतात आणि निवडणुकीला सामोरं जातात. गावातील मतदार गुप्त पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड करतात आणि मग या सदस्यामधून सरपंचाची निवड केली जाते. तर सरपंचाची निवड अशा पद्धतीने होते मित्रांनो. सरपंचाला कोणती कामे करावी लागतात ते बघूया. मासिक सभा बोलवणे, त्यांचे अध्यक्षस्थान भूषवणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे, ग्रामपंचायतीचा दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे इत्यादी कामे सरपंचाला करावी लागतात. तर आता सरपंचाचं मानधन किती असणार आहेत मित्रांनो बघूया. सरपंचाचे मानधन ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांना अतिथी भत्ता म्हणून वार्षिक अंदाजपत्रकांच्या 2% किंवा 6,000 रुपये यापैकी जी मोठी रक्कम असते ती दिली जाते. सरपंच, उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी 75% खर्च सरकार उचलते, तर उर्वरित 25% मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की सरपंचाची निवड कशी होते, ग्रामपंचायतीची निवडणूक कशा पद्धतीने होते आणि ग्रामपंचायत सदस्यता धारण करण्यासाठी कोणकोणती पात्रता असायला हवी या गोष्टीसुद्धा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. वार्ड कसे ठरतात या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितल्या आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो ग्रामपंचायत निवडणुकी संबंधित. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.